नमस्कार श्रोतेहो, मी सीमा आणि तुम्हा सगळ्यांचं सौम्य इन्व्हेस्टमेंट्स प्रस्तुत आजच्या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत करते. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती असणं गरजेचं आहे. लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि हे तुमच्यासाठी योग्य ठरेल का? आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहेत गुंतवणुकीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ, म्युच्युअल फंड सल्लागार आणि सौम्य इन्व्हेस्टमेंट्सचे संस्थापक सागर सर. स्वागत आहे सर. नमस्कार. धन्यवाद सीमा. नमस्कार मंडळी. लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय याचं अगदी साधं उत्तर आहे, हे असे फंड्स असतात जे भारतातील टॉप 100 मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. या कंपन्या आर्थिकदृष्ट्या स्थिर, जुनी आणि बाजारात विश्वासार्ह असतात, जसं की रिलायन्स, इन्फोसिस, HDFC बँक इत्यादी. सेबीच्या नियमानुसार ह्या टॉप 100 कंपन्यांना लार्ज कॅप मानलं जातं. सोपं आणि स्पष्ट सांगितलं सर. म्हणजे या फंड्समधील कंपन्या मोठ्या आहेत आणि त्यामुळे धोका कमी, बरोबर? बिलकुल. लार्ज कॅप फंड्सची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कमी धोका, मोठ्या कंपन्या असल्यामुळे बाजारातील चढउतारांचा फारसा परिणाम होत नाही, स्थिर परतावा, सरासरी 10 ते 12% रिटर्नची शक्यता, लाभांशा अधिक भांडवली नफा म्हणजे पैसेही मिळतात आणि गुंतवणुकीचे मूल्यही वाढतं. म्हणजे हे फंड्स रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा लाँग टर्म गोलसाठी योग्यच ना? बिलकुल. खास करून जे लोक बाजारात नवे आहेत त्यांच्यासाठी लार्ज कॅप फंड एक चांगली सुरुवात ठरू शकते. सुपर्ब. आता जर एखाद्याला गुंतवणूक करायची असेल तर ते कसं करायचा? तुम्ही गुंतवणूक 2 मार्गांनी करू शकता. AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडून SIP किंवा लंपसम इन्व्हेस्टमेंट करता येते, कारण ते योग्य मार्गदर्शन करतात. KYC एकदाच करावं लागतं, मग सगळं काही 5 मिनिटात होतं. बँके किंवा म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरून पण करता येतं, पण मी सांगतो बँकेत थोडं सावध राहा. अनेक वेळा अयोग्य फंड सुचवले जातात. सर, टॅक्सबाबत काय? काही लोकांना वाटतं म्युच्युअल फंड म्हणजे खूप टॅक्स लागतो. छान प्रश्न. लार्ज कॅप म्युच्युअल फंड्सवर 1 वर्षापेक्षा कमी गुंतवणुकीवर 15% टॅक्स, 1 वर्षापेक्षा जास्त असल्यास 1 लाखापर्यंत नफा टॅक्स फ्री, त्यापुढे 10% टॅक्स. डिव्हिडंडवरही टॅक्स लागतो, पण तो तेव्हाच जेव्हा तुम्ही पैसे काढता. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर कमीत कमी धोका, स्टेडी रिटर्न आणि लाँग टर्म सिक्युरिटी सगळे एकत्र हवं असेल तर लार्ज कॅप म्युच्युअल फंड हीच वाट. अगदी बरोबर. जर तुमचं ध्येय गुंतवणुकीतून सुरक्षिततेसह नफा मिळवणं आहे आणि तुम्ही 5-7 वर्षांचा कालावधी ठेवू शकता, तर लार्ज कॅप म्युच्युअल फंड एकदम योग्य पर्याय आहे. तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. सागर सर, इतकं सुस्पष्ट आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गुंतवणुकीत ज्ञान ही सर्वात मोठी श्रीमंती असते. श्रोतेहो, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा पॉडकास्ट नक्की शेअर करा आणि पुढील भागासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत सावध रहा, शहाणपणानं गुंतवा.